सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना पाहायला मिळत आहेत. याच ठिकाणी चेकनट बोरांची बाग पाहायला मिळत आहे. काय सांगाल? आपलं नाव काय आहे मग आपण या दिनेश चेकनट नागनाथ भोसले. दिनेश नागनाथ भोसले. का वळलात पण ह्या चेकनट बोराकडे? ह्या चकनटला मागणी जास्त असल्यामुळे चकनीकडे वळलं. काय कसं किलो जातं तरी काय? तरी 100 रुपये किलो जाते आता आणि कमीत कमी 50 रुपये राहते. ह्याच्या आधी ही बाग कुठली होती आणि मग कलम कुठलं? उमरानलाच त्यालाच कलम भरलेलं आहे आपण. उमरानच्या बागेला त्याला कटिंग करून त्यालाच कलम भरलेला आहे चकनेटचं. काय रोग पडते त्याच्यावर तरी? त्यावर बुरे ना आपलं आळीचंच, दुसरं काही येत नाही त्याला. काय स्प्रे घेतं आणि किती दिवसाला असते? ते 15 दिवसाला फवारतो. आता ही बाग बनवायची म्हणलं तर खर्च किती आला सगळं? बाग हे 15 रुपयाला एक कलम भरलेला आहे आणि असं एका झाडाला 2-2 कलमं भरलेत. ती एका वर्षात तयार झाली बाग. किती रोप आहे ती? किती एकरात आहे? 1 एकर बाग आहे. रोप किती आहेत तरी? 160 आहे ती. आता किती खर्च आला मग सगळा एकंदरीत खर्च? एकंदरीत खर्च 60,000 आला होता. 40-50 हजार. आणि मग कुठल्या मार्केटला विकता आणि कसं गेलं आणि किती मग उत्पन्न मिळालं? 2.5 लाख उत्पन्न मिळालं. काय किती महिन्यात मिळालं म्हणे? हे 4 महिने गेले. काय शेतकऱ्यांना काय आव्हान करा? हा, शिक्षण किती झालं महत्त्वाचं? शिक्षण 9वी पास आहे. आणि मग ही शेतीत वेगळा प्रयोग केला होता, मी कोणाचं मार्गदर्शन मिळालं? हे बाहेर बघूनच केलेलं आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? शेतकऱ्यांना हे चकनेटसाठी चांगलं आहे हे सध्या तर. पण जर बघितलं तर या शेतकऱ्याने एक अनोखा प्रयोग करत जे सुशिक्षित आहेत त्या शेतकऱ्यांना देखील जमलं नाही, परंतु या शेतकऱ्याने आपल्या शेतात एक चांगला प्रयोग करत चेकनट बोरांची लागवड करून त्यातून चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील मिळवलेलं आहे.